लाडक्या बहिणींच्या छाननीवरून आता बच्चू कडू यांनी हल्लाबोल केला। सत्तेमध्ये यायचं होतं म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली, सरकारचं काम संपलं आणि मतं मिळालं असं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे। मात्र आता पात्र अपात्रसाठी समिती गठीत केली। शेतकरी कर्जमाफीवरून बावनकुळे यांच्यावर देखील आता बच्चू कडू यांनी जोरदार निशाणा साधलेला आहे। काम संपलं ना, मत भेटलं, विषय संपला। मत कसं घेतलं त्यांचं 26 लाख, किती आमदार आले 26 लाखात निवडून? करा बरं गणित। तेव्हा तुम्हाला समिती नेमली नाही, तेव्हा तुम्ही पात्र पाहिलं नाही, अपात्र पाहिलं नाही। म्हटलं त्या बहिणीला तुम्ही 1500 रुपये दिले, आता म्हणतो नाही आम्ही समिती नेमतोय, आम्ही असं करतोय। तुमच्या बापाचं राज्य आहे? लाडकी बहीण काय त्याच्या प्रेमापोटी दिली तुम्ही? तुम्ही काय त्या वेदनेपोटी दिली? तुम्हाला सत्तेत यायचं होतं म्हणून लाडकी बहीण सुरू केली। त्या लाडकी बहिणीचे दुःख पाहून नाही दिले। भावाले रोज रोज लुटता, म्हणजे 1500 रुपये द्यायचे आणि तिचं घर नावानं करून घ्यायचं, असं सरकार आहे। आता म्हणते कर्जमाफीची गरज आहे का? किती वेळा कर्जमाफी द्या? कर्जमाफीनं काय भलं होते? बँकेचं भलं होते? बँकेचं भलं होते? अरे आमच्या डोक्यावरचा बोजा कमी होतो, हे काय दिसत नाही का तुम्हाला? मग तुम्हाला बँकेचं भलं करायचं होतं तर 16 लाख कोटी त्या उद्योगपतीचे माफ कसे केले हो तुम्ही? तेव्हा कोणाचं भलं झालं होतं? किती खोटं बोलणार तुम्ही, किती लबाडी। तुम्ही धर्माचा झेंडा हाती घेऊन हिंदू धर्मालाच तुम्हाला खलास करायचं आहे। सगळे नाटकं चालू आहे। धर्माच्या नावानं राजकारण सोपं करायचं आणि आपूच्या घोड्या देऊन डोक्यात घालून निवडणूक लढवायच्या, जिंकून यायचं आणि शेतकऱ्याच्या छाताड्यावर तलवारी चालवायचं। ते होऊ देणार नाही। वेळ आली तर जो तलवार चालला ना शेतकऱ्याच्या छाताड्यावर, त्याच्या छाताड्यावर आम्ही तलवार चालू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।